नमस्कार. तर आज एक अशी रेसिपी आपण घेऊन आलो आहोत, की जी तुम्हाला खूप आवडणार आहे आणि ती तुम्हाला स्नॅक्स म्हणजे नाश्त्यामध्ये किंवा चहा पीत-पीत सुद्धा ही रेसिपी तुम्ही खाऊ शकता. बाहेर आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये तर ही रेसिपी खायला खूपच मज्जा येते. तर ओळखलं का तुम्ही ही कोणती रेसिपी असेल? तर आजची रेसिपी आपली सुरण फ्राय आहे. म्हणजे मार्केटमध्ये जे आपण सुरण घेतो ना, हे सुरण, तर ते सुरणपासून आपण सुरण फ्राय रेसिपी बनवत आहे. तर ती कशी बनवायची ते मी आता तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिले मी अर्धा किलो सुरण घेतलेलं आहे. आता हे जमिनीखाली उगवतं त्यामुळे हे जे आहे ते गळायला आपल्याला फार अशी खाताना वगैरे खाज येते. तर ते येऊ नये आणि कापताना देखील खाज येते. त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले त्या हातांना तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्याशिवाय हे सुरण कापायचे प्रयत्नसुद्धा करू नका. खूपच जास्ती तुमचे हात जे आहेत ना, ते असे हे होऊन जातील एकदम त्याला खूप खाज सुटेल. तर सगळ्यात पहिले मी तेल लावले. आता ह्याच्या साईडच्या काळ्या ज्या कडा आहेत ना, त्या आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्यात. भरपूरच हे कडक असं सुरण असतं. म्हणजे कापायला जरी तुम्ही घेताल तर खूपच कठीण असतं कापणे. तर हे सगळं सुरण आहे ना, आपल्याला कापायचं आहे. आपल्या मनाप्रमाणे तुम्ही याला चौकोनी, त्रिकोणी असे साईजमध्ये कापू शकता, छोटे किंवा मोठ्या या साईजमध्ये. तर मी थोडे मीडियम साईजमध्ये कापतीये. तर आता जी रेसिपी आपण बनवतो ना, तिच्यासाठी आपल्याला मध्यम असे काप करायचे आहेत. एकदम बारीक करायचे नाही किंवा एकदम जाडही करायचे नाही. तर हे बघा, ह्याप्रमाणे मी असे काप करून घेत आहे. तर हे सगळे काप आपण करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याला 50% इतकं शिजवायचं आहे, म्हणजे त्याला बॉईल करायचं आहे. तर ही जी रेसिपी जेव्हा पण तुम्ही ट्राय करणार ना, तेव्हा नक्की त्याला एकदा तरी म्हणजे एक 10 मिनिटासाठी का होईना पण बॉईल करायचंच आहे. उकळत्या पाण्यामध्ये याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. नाहीतर मग ही रेसिपी तुमची बिलकुल जशी मी सांगेल तशी बनणार नाही. त्याच्यामध्ये कच्चेपणा राहील. त्यामुळे नक्की ते करून घ्या. तर चला मी अशा ह्या पद्धतीप्रमाणे सगळे सुरणचे काप करून घेते आहे. आणि असं म्हटलं जातं, की सुरण खाल्ल्याने हाईट वाढते. तर ते देखील खरं आहे. तर लहान मुलांसाठी ही रेसिपी बेस्ट आहे. ज्यांची हाईट वाढायची वय आहे त्यांच्यासाठी असे पदार्थ नक्की बनवून तुम्ही द्या. तर चला आता हे सगळे काप आपण जे कापलेत ना, त्याला एकदम पाण्याने 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. कारण याच्यावर खूप सारी माती असते. तर ती माती आपल्याला सगळी काढून घ्यावी लागते. त्यासाठी सुरणला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये सारं सुरण काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून इतकी हळदी टाकायची आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. एक छोटा चमचा अर्धा मी मीठ टाकून घेते आणि 1-2 मोठे ग्लास पाणी त्याच्यामध्ये टाकते. जोपर्यंत आपले सुरण पूर्णपणे त्याच्यामध्ये डीप होत नाही, इतकं आपल्याला पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे सुरण हे सगळे पूर्णपणे पाण्यामध्ये असायला हवेत. आता याला आपण शिजायला गॅसवर ठेवून देऊया. तर हे आपल्याला 10 मिनिटापर्यंत शिजवायचे आहे. कारण मी मगाशी सांगितलं अर्धे कच्चे आपल्याला असे शिजवायचे आहे म्हणजे 50%. तर मध्ये-मध्ये तुम्हाला चेक पण करायचं आहे. नाहीतर खूपच जास्ती जर हे शिजले गेले तर मग काहीच ही रेसिपी आपली बनू शकत नाही. त्यामुळे 50% वरती हे शिजू देऊ नका. तर सुरण आपले बऱ्यापैकी मस्त शिजलेले आहेत. 50% झाले. तर आता याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा लिंबू घ्यायचा आहे आणि लिंबाचा सगळा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की सुरण जे आहे ना, ते खाताना आपल्याला घशाला खूप खवखवतं. खूप खाज-खाज येते. त्यामुळे आपल्याला लिंबाचा वापर तर आवर्जून करायचाच आहे. आता त्याच रसामध्ये मी काही मसाले टाकते. तर काश्मीरी रेड चिली पावडर टाकून घेते. त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये धना आणि जिरा पावडर देखील टाकून घेते. सोबतच काळी मिरी पावडर असते ना, ती देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता हे सगळं टाकल्यानंतर थोडीशी खट्टी-मिठी टेस्ट येण्यासाठी मँगो आमचूर पावडर जी असते ना, ती पावडर देखील याच्यामध्ये आपण टाकूया. आता आपल्याला ना शिजवताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं सुरणमध्ये, त्यामुळे थोडंसंच मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. हळद देखील आपण शिजवताना टाकली होती. तर ती देखील आपल्याला अशी चुटकी 1 चिमटी इतकी हळदच आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. त्यासोबतच आता मी याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकते. तर अद्रक लसूणला मी असं चेचून घेतलेलं आहे ठेचून. तर तेच याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आहे ना तुम्ही अजून दहीसुद्धा मिक्स करू शकता. जर तुम्हाला करावसं वाटत असेल तर तुम्ही दही मिक्स करू शकता. तर हे सगळं आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आता याला लावून घ्यायचं आहे. सुरणवर आपल्याला हळूवारपणाने
सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. हे जी स्टेप आहे ना, ती करताना थोडीशी सावधगिरीने करायचं आहे. कारण की आपले सुरण ऑलरेडी 50% इतके शिजलेले आहे, तर ते तुटू नये वगैरे म्हणून व्यवस्थित त्यांना लावून घ्यायचं आहे. आता यांना कोटिंग येण्यासाठी मी वरून थोडंसं बेसन पीठ चण्याचं पीठ आहे ना, ते थोडंसं टाकून घेते. तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे. तर हे हे लावल्याने आपले जे सुरण फ्राय आहे ते एकदम क्रिस्पी तयार होतात. जर तांदळाचं पीठ नसेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये मक्याचा म्हणजे कॉर्नफ्लॉवर आटा असतो ना, तो देखील याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. आता याच्यामध्ये मी अजून थोडंसं स्पायसी मला हवं आहेत म्हणून याच्यामध्ये जो घरगुती मसाला आहे, तो मसाला मी 1 किंवा 2 टेबलस्पून इतका टाकून घेणार आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही गरम मसाला देखील टाकू शकता. जितकं तुम्हाला स्पायसी हवं आहे तितकं तुम्ही करू शकता. तर तशी सुरण जितके स्पायसी असतील ना, तितके खायला खूप छान लागतात. तर चला आता दोन्ही साइडने सगळं मी लावून झालेला आहे मसाला. आता एका प्लेटमध्ये मी बारीक असा रवा घेतलेला आहे. जाड रवा असेल तर मिक्सरला तुम्ही अ, बारीक करून घ्या ग्राइंड करून. तर दोन्ही साइडने आपल्याला रवा असा दाबून त्याला लावून घ्यायचा आहे सुरणच्या पीसेसला. तर असं करून आपण एक तयार करून घेऊया. त्याचबरोबर आता गॅस ऑन करून मी त्याच्यावर एक फ्राईंग पॅन ठेवलेला आहे त्याच्यावरच मी फ्राय करणार आहे. कारण डीप फ्राय मला करायचं नाहीये. शॅलो फ्रायमध्येच आपण करायचं आणि शॅलो फ्रायमध्येच ही रेसिपी खूप छान बनते. तर नक्की तुम्ही देखील करा. तर चला आता तेल गरम झालेलं आहे. वन बाय वन सुरण आपण फ्राय करून घेऊया. मध्यम आचेवरच आपल्याला फ्राय करायचं आहे. ही रेसिपी झाल्यानंतर ना फ्रेंड्स तुम्हाला असं वाटेल, की म्हणजे आपण सुरण फ्राय खातोय, की सुरमई फ्राय. कारण की अगदी सुरमईच्या मच्छीसारखीच याचं म्हणजे दिसायला पण तशीच आहे, टेस्टही तशीच लागते. तर तुम्हाला असं वाटणारच नाही, की तुम्ही नक्की काय म्हणजे ओळखताच येणार नाही, अशी आहे. तर दोन्ही साइडने आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटापर्यंतच याला फ्राय करायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपण हे जे सुरण आहे, ते आता फ्राय करून झालेले आहेत. प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि त्याचप्रमाणे आपण बाकीचे जे सुरण आहेत ना, ते देखील अशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करायचे आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि तुम्हाला सुद्धा ही बनवल्यावर खूप आवडेल आणि अशी रेसिपी जर बनवली तर आपण सुरण खाऊ शकतो. म्हणजे ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी. अशी नॉर्मली लोकांना काही-काही आवडत नाही सुरण खायला. तर चला दुसरी बॅच देखील आपण अशीच याच पद्धतीने करूया. तेल मी जास्ती वापरत नाहीये. तर दोन्ही साइडने पुन्हा 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता ही सुरण फ्राय केलेले जे आहे ते तुम्ही एखाद्या टोमॅटो केचअप बरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर किंवा चहाबरोबर असं खाऊ शकता आणि खूपच छान रेसिपी तयार होते. तर नक्की घरी करून बघा. या पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला खूपच आवडेल आणि कशी वाटली कमेंट्समध्ये द्यायला विसरू नका लिहायला. त्याचबरोबर चला फ्रेंड्स आजची रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर देखील करा. चला आपण पुन्हा उद्या एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया.